गुड मॉर्निंग. आज आपण काय बघणार आहे? इलस्ट्रेशन 3. ऍडमिशन ऑफ पार्टनर मधलं काय बघतोय आपण? इलस्ट्रेशन 3 बघतोय. मागच्या 2 लेक्चर मध्ये आपण काय बघितलेलं की जे काही इलस्ट्रेशन आपण सॉल्व्ह केले त्यात काय पास केले आपण? जर्नल एंट्री पास केलं. तर आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला आता फक्त रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट आणि गुडविलच्या ज्या एंट्रीज आहेत त्या फक्त पास करायच्या. Anand and Rohit are partners, sharing profit and loss in the ratio of 4:1. Their balance sheet as on 31st March 2018 was as follows. आपल्याला काय दिली? आनंद आणि रोहितची बॅलन्स शीट दिली 31 मार्च 2018 ला. आनंदचं कॅपिटल किती होतं? 1,35,000. रोहितचं कॅपिटल आहे 75,000. रिझर्व्ह फंड किती आहेत? 90,000. क्रेडिटर्स किती आहेत? 54,000. बिल्स पेएबल किती आहेत? 6,000. गुडविल 90,000 आहे. ऑलरेडी आपल्याला गुडविल इथं दिलेलं आहे त्यांनी. इक्विपमेंट्स 45,000. नंतर स्टॉक 54,000. डेटर्स 1,20,000 आणि कॅश जी आहे ती काय? 51,000 कॅश आपल्या हातात आहे. बरोबर. तर एवढं सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या ज्या बॅलन्स शीट मध्ये ह्यांनी नेहमी आपल्याकडे गुडविल, आपण नेहमी काय करत असतो? नवीन पार्टनरकडनं गुडविल घेत असतो. तर ह्या प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? गुडविल हे दिलेलं आहे. प्रॉब्लेम मध्येच त्यांनी गुडविल दिले. हा थोडासा वेगळा प्रॉब्लेम आला. इतके दिवस गुडविल आपण काय करत होतो? नवीन पार्टनरकडनं घेत होतो, पण आपल्या बॅलन्स शीटला गुडविल आता आधीपासूनच गुडविल आहे म्हटल्यावर त्याला काय होणार आहे? तर त्या संदर्भात जी काही आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली असेल ती ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायचं? प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करायचा आहे. तर आपल्याला त्यांनी काय सांगितलंय? दे ऍग्रीड टू ऍडमिट नचिकेत ऑन द फॉलोइंग टर्म्स अँड कंडिशन. त्यांनी काय? नचिकेतला जेव्हा थर्ड पार्टनर घ्यायचं ठरवलं तेव्हा त्यांनी काय केलं? ज्या काही टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन त्यांनी आपल्याला तिथं सांगितलेल्या आहेत. पहिली काय सांगितली त्यांनी? गुडविल इज टू बी राईट ऑफ आफ्टर ऍडमिशन ऑफ नचिकेत. म्हणजे नचिकेतचं ऍडमिशन झालं की गुडविल आपल्याला काय करायचंय? राईट ऑफ करायचंय. राईट ऑफ करायचं म्हणजे काय? बॅलन्स शीट मधनं काढून टाकायचे. आतापर्यंत आपण काय बघितलं की गुडविल एक तर नवीन पार्टनर घेऊन येतो, तो डायरेक्ट त्या बिझनेसमध्ये ऍड होतो आणि ते बिझनेसमध्येच आपण ठेवतो. दुसरी एंट्री बघितलेली इलस्ट्रेशन 2 मध्ये की नवीन पार्टनर येतो, तो गुडविल घेऊन येतो, गुडविलची अमाऊंट घेऊन येतो आणि त्यातली काही अमाऊंट काय करतात? ओल्ड पार्टनर्स विथड्रॉ करतात. आता ही तिसरा केस आहे. तिसऱ्या केसमध्ये काय? जे काही गुडविल आहे, गुडविल ऑलरेडी आपल्याकडे होतं, आपल्या बॅलन्स शीटला ऑलरेडी गुडविल आहे आणि हे जे गुडविल आहे हे नवीन पार्टनर यायच्या आधी काय करायचे? राईट ऑफ करायचंय. राईट ऑफ करायचं म्हणजे काय? की बॅलन्स शीट मधनं आपल्याला हे गुडविल काढून टाकायचं. गुडविल शेवटी कुठल्या ओल्ड पार्टनरचं रेप्युटेशन आहे. गुडविल म्हणजे काय? ऍट द एंड रेप्युटेशन ऑफ द फर्म. ते काय? जुन्या पार्टनरचं आहे, ते आपण काय करणार? राईट ऑफ करायला सांगितलेलं आहे. नंतर काय होतं? 1/4 इक्विपमेंट टू बी राईट ऑफ. म्हणजे काय? 1/4 इक्विपमेंटची जी व्हॅल्यू आहे, इक्विपमेंट किती आपले 45,000 1/4 इक्विपमेंट टू बी राईट्स ऑफ, म्हणजे तेवढ्यानं आपली व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. बरोबर. स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10% अँड इट इज टू बी ऍडजस्टेड प्रॉपरली. आता 11वीत असताना बघा आपण अंडर व्हॅल्युएशन आणि ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक फायनल अकाउंटच्या वेळेस ही प्रोव्हिजन आपण बघितलेली होती की जेव्हा स्टॉक अंडर व्हॅल्यूड असतो म्हणजे काय? जर तेव्हा तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची असेल तर तेव्हा तुम्हाला स्टॉक काय करावा लागणार आहे? तेवढ्या ह्यानी वाढवून घ्यावा लागणार आहे. बरोबर. नंतर काय होतं? डेटर्स ऑफ ₹1,800 आर नॉट रेकॉर्डेबल. म्हणजे काय? आपले डेटर्स 1,800 रुपयाचे आपण रेकॉर्ड केले नाही. डेटर्स आपले कितीचे होते? 1,20,000 डेटर्स होते. म्हणजे तेवढ्यानं काय होणार आहे? आपले असेट वाढणार आहे. बरोबर. असेट वाढणार आहे. Nachiket will introduce ₹1,20,000 for his 2/5 share of the firm. नचिकेत काय करणार आहे? 1,20,000 रुपये ऍज अ कॅपिटल म्हणून, तो स्वतःचं कॅपिटल म्हणून इंट्रोड्यूस करणार आहे. आणि आनंद विथड्रॉ 60,000 फ्रॉम बिझनेस. आनंदनं काय केलेत? विथड्रॉ ₹60,000.
आनंदनं काय केलं, बिझनेस मधनं 60,000 रुपये काय केलेत, विड्रॉ केलेले. प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट अँड पास जनरल एंट्रीज ऑफ गुडविल. म्हणजे आता काय आपल्याला काय फक्त प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि गुडविलच्या जर्नल एंट्री पास करायचे. आत्ताच्या आपल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला जे काही गुडविल दिलेलं आहे हे ऑलरेडी आपल्याकडं आहे. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलं ह्यांनी, हे जे काही प्रॉब्लेम आहे, आता हे जे बॅलन्स शीट दिसते वरचं थोडंसं जातं पण ठीक आहे. जे काही आपल्याला काय काय करायचंय, तर ह्या केसमध्ये आपल्याला जर्नल एंट्रीज पास करायच्यात. नंतर कशाची जर्नल एंट्री पास करायची, फक्त गुडविलची. आता गुडविल संदर्भात गुडविल तर आपल्याला ऑलरेडी ह्यांनी इथं दिलेलं आहे आणि त्यांनी पहिला पॉईंट काय सांगितलाय की द गुडविल इज टू बी राईट ऑफ आफ्टर ऍडमिशन ऑफ पार्टनर ऑफ नचिकेत. म्हणजे नचिकेतचं ऍडमिशन झालं की आपल्याला गुडविल काय करायचंय, राईट ऑफ करायचं. आता पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय सांगितली त्यांनी की रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायचं. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटला कुठल्या कुठल्या ऍडजस्टमेंट येतात, कोण सांगेल मला? रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवायला आपल्याला कुठल्या कुठल्या ऍडजस्टमेंट येतात, रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठल्या कुठल्या गोष्टीचं बनतं? कोण सांगेल रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठल्या कुठल्या गोष्टीचं बनतं? हम्म? नेहमी लक्षात ठेवा, तुमची असेट किंवा लॅबिलिटी इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असेल तर तो जो काही डिफरन्स असतो तो आपण कुठे ऍडजस्ट करतो, इन ह्याला कशाला ऍडजस्ट करत असतो आपण, रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटला आपण काय करत असतो, तो ऍडजस्ट करत असतो. बघा आता इथं मी तुम्हाला काय दाखवतोय, रिव्हॅल्युएशन ऑफ असेट. हा जो काही पॉईंट होता आपला रिव्हॅल्युएशन ऑफ असेट अँड लॅबिलिटीज, ह्या पॉईंट मध्ये आपण बघितलेलं माग लेक्चर मध्ये की जे काही आपण रिव्हॅल्युएशन ऑफ असेट आणि लॅबिलिटी कधी करतो की व्हॅल्यू शोन इन द बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन द मार्केट व्हॅल्यू. म्हणजे मार्केट व्हॅल्यू आणि बॅलन्स शीटच्या व्हॅल्यू ह्याच्यात जर डिफरन्स असेल तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट हे तयार करत असतो. आता ज्या काही एंट्रीज तुम्ही इतके दिवस शिकला त्या सगळ्या एंट्रीज तुम्हाला डायरेक्ट कुठं लेजर मध्ये पोस्टिंग करायचंय. बघा, इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट. जर तुमची इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट असेल तर काय येणार तुमचं, असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आणि जर लॅबिलिटी डिक्रीज होत असेल तर त्याला काय नाही, लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आपल्याकडे आत्ता प्रॉब्लेम मध्ये इलस्ट्रेशन 3 ह्या प्रॉब्लेम मध्ये काय फक्त इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट आणि डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट हे काय ह्या दोन पॉईंट साठीच आपण काम करतो. जेव्हा असेटची व्हॅल्यू डिक्रीज होती तेव्हा त्याची एंट्री काय होती, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट. काय की द व्हॅल्यू ऑफ असेट बिईंग द व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज. त्यासाठी काय होतं, आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग होत असतो. आणि आता आपली महत्वाची एंट्री ती म्हणजे काय, गुडविल. गुडविल साठी आपलं बघा इथं काय आहे, तर व्हॅल्युएशन मेथड मधला हा जो थर्ड पॉइंट आहे, व्हॅल्युएशन मेथड मधला हा थर्ड पॉइंट आहे की व्हेन गुडविल ऑलरेडी अपियर इन द बुक्स ऑफ द फर्म. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ऑलरेडी गुडविल दिसत असतं, अपियर्स इन द बुक्स ऑफ द फर्म. आता आपल्या बुक मध्ये म्हणजे बॅलन्स शीट मध्ये त्यांनी गुडविल ऑलरेडी दिले, 90,000चं गुडविल त्यांनी ऑलरेडी दिलंय. In such case, if the goodwill is revalued, the difference between valued value of goodwill and its book value is transferred to old partner's capital account or current account or revaluation account. Then the desirable to write off the goodwill appearing in the books among old partners in their old profit sharing ratio. म्हणजे काय आहे, जर गुडविल ऑलरेडी त्यांच्या बुक मध्ये असेल आणि राईट ऑफ करायला सांगितलं असेल तर आपल्याला कुठला हे जे काही सोल्युशन दिलंय त्यांनी तर ते काय
की राईट ऑफ करायचं असेल तर तेव्हा ओल्ड पार्टनर्सचे देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ते काय करावं लागतं, त्यांना ट्रान्सफर करून द्यावं लागतं. म्हणजे ह्याची जर्नल एंट्रीज काय होणार आहे तुमची, की ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट बिईंग गुडविल राईट ऑफ, बरोबर, बिईंग द गुडविल राईट ऑफ. तर ह्या केसमध्ये नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही एखादा गुडविल तुमच्या बॅलन्स शीटला ऑलरेडी दिलेलं आहे, ते तुमच्या बॅलन्स शीटमध्ये आहे आणि जर ते राईट ऑफ करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, तर ते सगळं गुडविल जे आहे त्यांच्या ओल्ड पार्टनर्सच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करून द्यावं लागेल किंवा ट्रान्सफर करून द्यावं लागेल. आणि जर ह्याला आपण काय म्हणतो की गुडविल राईट ऑफ करणं, म्हणजे बॅलन्स शीटमधनं तुमचं गुडविल ऑटोमॅटिकली लेस होणार आहे. अशा रीतीने आपल्याला ह्या दोन ॲडजस्टमेंटसाठीच आपल्याला इलस्ट्रेशन फी बघायचा आहे. तर आपण जे काही आत्तापर्यंत बघितलं ह्या 3 ॲडजस्टमेंटच तुम्हाला काय करायच्या, शिकायच्या आहेत. तर जेव्हा आपण आता इलस्ट्रेशन फी बघत आहोत, जे कंटिन्यू आपण वाचलं, इलस्ट्रेशन फी मध्ये काय सांगितलंय त्यांनी, बॅलन्स शीट दिली, बरोबर आहे, तुम्हाला आता स्क्रीनवर सगळ्यांना दिसते. तर पहिली गोष्ट काय सांगितलंय त्यांनी, प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, आणि दुसरी गोष्ट काय होती, जर्नल एंट्री ऑफ गुडविल. आता रिव्हॅल्युएशनचं जसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये मगाशी सांगितलं की रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण काय करतो की अशा गोष्टी फक्त कन्सिडर करतो की ज्यांना असेट आणि लायबिलिटीज ज्या आहेत आपल्या त्या चेंज होऊ शकतात. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो तेव्हा आपण काय करत असतो, टोटली असेट अँड लायबिलिटी 31 मार्चची जी बॅलन्स शीट आहे ह्याच्यातले कुठले कुठले आयटम्स हे काय होऊ शकतात, व्हराय होऊ शकतात, त्यासाठी आपण विचार करू शकतो. आता पहिली गोष्ट तुमचं पहिला पॉईंट दिलता त्यांनी, तो म्हणजे काय, गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर द ऍडमिशन ऑफ अनिकेत. ह्या संदर्भात आपण आता मगाशी जस्ट बघितलं की बाबा अनिकेतनं काय केलंय, गुडविल राईट ऑफ करायचं ठरवलंय. म्हणजे हा पॉईंट एक झाला की ह्यानं आपल्या असेट मधला हा नील होणार आहे, ह्याचा विषय संपला. आता असेट मधले पॉईंट किंवा लायबिलिटी मधले पॉईंट त्यात कुठं काही काही चेंज होणार आहे, तर ते आपण बघू. 1/4 ऑफ इक्विपमेंट, 1/4 ऑफ इक्विपमेंट टू बी राईट ऑफ, म्हणजे हे जे काही इक्विपमेंट आहेत 45,000चे त्याच्यातल्या 1/4 राईट ऑफ करायचे. राईट ऑफ करायचे म्हणजे काय, कमी करायचे. म्हणजे तुमची असेट इथं काय झाली, मायनस झाली. जर तुम्ही इथं जर प्रॉपर बघितलं तर ही तुमची असेट काय झाली, इथं मायनस झाली. 45,000 आणि तुमची काय झाली, 45,000च्या 1/4 शेअर काय झाला तुमचा इक्विपमेंट मधला कमी झाला. नंतर काय होतं, स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड बाय 10%. आता स्टॉक काय आपला 10% अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे 54,000चा जो स्टॉक आहे तो आता अंडर व्हॅल्यूड आहे, म्हणजे तो मार्केट व्हॅल्यूसाठी तुम्हाला काय करावं लागणार, त्याच्यावर तेवढ्या 10% काय करावं लागणार, तो प्लस करावा लागणार. 10% काय झालं, तुमची इन्क्रीज झाली, तो काय झाला 10% प्लस झालेला आहे. डेटर्स ऑफ ₹1800 आर नॉट रेकॉर्डेबल, म्हणजे काय, आपले जे डेटर्स आहेत ते पण रेकॉर्ड केले नाहीत म्हटल्यावर ते ₹1800 काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे 1,20,000ची जी व्हॅल्यू ती आपली पण वाढणार आहे. नंतर नचिकेत विल इंट्रोड्यूस ₹12 1,20,000 फॉर 2/5 शेअर ऑफ द फर्म. त्यानं कॅपिटल म्हणून 1,20,000 इंट्रोड्यूस केले. हा बॅलन्स शीट मध्ये कॅपिटलचे इथं नवीन बॅलन्स शीटला तिथं ह्याच्या आनंद रोहितच्या कॅपिटल नंतर नचिकेतचं कॅपिटल पण इंट्रोड्यूस होईल, पण त्याचा आणि रिव्हॅल्युएशनचा संबंध नाही. का, तर कॅपिटल हे त्यानं ॲज अ बिझनेससाठी आणले. तो ज्या दिवशी बिझनेस आणलाय, रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण कधी बनवतो, तर जेव्हा नवीन पार्टनर ऍड होणार आहे त्याच्या आधी ज्या काही असेट्स आणि लायबिलिटी मध्ये चेंज होतं. कॅपिटल जरी ओन कॅपिटल असतं, ओन फंडिंग असतं, कॅपिटल म्हणजे ओन फंडिंग असतं, जरी ते लायबिलिटी साईडला येत असेल ते, तर ह्या केसमध्ये काय होतंय की त्यामुळे ती अमाऊंट आपण काही कन्सिडर करणार नाही. आणि आनंद विड्रॉ ₹60,000 फ्रॉम बिझनेस, म्हणजे आनंदनं जर 60,000 विड्रॉ केले तर ते काय झालं, एक तर ड्रॉइंग असू शकतं किंवा काय जे काही असेल त्यासाठी त्यानं विड्रॉ केले, म्हणजे हे सुद्धा कॅपिटल मधनं लेस होणार आहे. म्हणजे
रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट काढताना आपल्याला 5 नंबरचा पॉईंट कन्सिडर करायचा नाही, 6 नंबरचा पॉईंट कन्सिडर करायचा नाही आणि 1 नंबरचा पॉईंट पण कन्सिडर करायचा नाही. तर ह्या गोष्टी सोडून जे काही असेट्स आणि लायबिलिटीला इफेक्ट आले, तर आपल्याकडे आत्ता जो क्वेश्चन बघितला तर फक्त इक्विपमेंटला इफेक्ट्स आहे. इक्विपमेंट, स्टॉक आणि डेटर ह्यांच्यात व्हॅल्यू काय होणार, फक्त वाढणार आहे. तर तेवढ्यासाठीच आपल्याला काय करायचं, लक्ष द्यायचं आहे. तर आता मला एक सांगा, जसं आपण मगाशी 3च एंट्र्या बघितल्या, आपल्याला फक्त आता इथं 3च एंट्र्या बघायच्या. काय काय एंट्र्या की बाबा, कुठल्या कुठल्यासाठी 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर, ह्यासाठी आपण काय करतोय, एंट्रीज पास करून घेतोय किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट बनवतो. तर आता मला ह्याची एंट्री कोण सांगेल, 1/4 ऑफ इक्विपमेंट टू बी राईट ऑफ, कोण सांगेल? 2 नंबरची एंट्री आपली काय होणार आहे, आता कोण सांगेल मला? तर जेव्हा आपण रिव्हॅल्युएशन ऑफ अकाउंट बनवतो, आता आपलं काय झालं, इक्विपमेंटची व्हॅल्यू कमी झालेली. इक्विपमेंटची व्हॅल्यू कमी झाली तर कितीनं कमी झाली, 1/4 न कमी झाली. जेव्हा तुमची इक्विपमेंटची व्हॅल्यू ही कमी होते, जेव्हा तुमची इक्विपमेंटची व्हॅल्यू काय होती, कमी होते, तेव्हा तुम्ही काय करणार आहे, तेव्हा तुम्ही काय करता, ऑटोमॅटिकली तुमची एंट्री काय होती, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट. आता जेव्हा आपण हे बघतो, काय इक्विपमेंट जे आहेत आपले, इक्विपमेंट कितीचे होते, तर 45,000चे इक्विपमेंट्स आहेत, बरोबर, डिवायडेड बाय सॉरी इंटू 1/4 इज इक्वल टू किती आलं, कोण सांगेल हे उत्तर? आता 45,000च्या 1/4 आपल्याला राईट ऑफ करायचे, तर त्याचं उत्तर किती आलं, 11,250. हे काय आलं, त्याचं उत्तर आलं की बाबा 11,250चे जे इक्विपमेंट्स आहेत ते आपल्याला आपल्या बिझनेस मधनं किंवा लायबिलिटी मधनं काय करायचे, कमी करायचे. मग ह्या केसमध्ये काय झालंय, जी काही आपण ऍडजस्टमेंट केली, पहिली काय आली, इक्विपमेंट्स कितीचे होते, 45,000चे होते, त्यातनं आता किती झाले, 11,250 हे राईट ऑफ झाले. मग जे काही राईट ऑफ झाले ते काय तुमचे येणार आहे, त्याची जर्नल एंट्री काय होणार आहे तुमची पास, की रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट being 1/4 equipment is right off, being 1/4 equipment is right off. ही काय झाली, तुमची जर्नल एंट्री पास झाली. त्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग कसं आलं, तर आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, आता जर्नल एंट्रीज आपल्याला पास न करता काय करायचंय, रिव्हॅल्युएशन अकाउंट हे पास करायचंय. रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय आलं, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट 11,250, ही पहिली एंट्री तुमची काय झाली, पास झालेली. ही झाली तुमची पहिली एंट्री, काय झाली, पास झाली इथं, की रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट 11,250. जर जर्नल एंट्री त्याची पास केली असती तर ती काय झाली असती, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू इक्विपमेंट अकाउंट 11,250 being 1/4 इक्विपमेंट इज राईट ऑफ. ही झाली पहिली एंट्री. आता दुसरी एंट्री होती, स्टॉक इज undervalued by 10% and it is to be adjusted properly. आता आपला स्टॉक काय झालाय, अंडरव्हॅल्यूड आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू आता काय करायची, आपल्याला मार्केट व्हॅल्यू बरोबर इक्वल करायची. तर आपल्या स्टॉकची व्हॅल्यू किती आहे, तर आपल्या स्टॉकची व्हॅल्यू आहे की स्टॉकची किती, 54,000 व्हॅल्यू आहे, बरोबर. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, जे काही स्टॉक आपला राईट ऑफ झालेला आहे, सॉरी अंडरव्हॅल्यूड झाला, स्टॉक कितीचा अंडरव्हॅल्यूड आहे आपला, तर जो काही स्टॉक आहे आपला टोटल आहे 54,000चा, आणि जेव्हा तुम्हाला 10% त्याचं व्हॅल्युएशन करायचं असतं, त्या केसमध्ये काय येणार आहे तुमचं, तर त्या त्या केसमध्ये येणार आहे की 54,000
इज इक्वल टू 54,000 इंटू, आता आपलं कितीनं चेंज झालेलं आहे, तर जे काही झालेलं आहे आपला जो स्टॉक आहे तो कितीनं कमी आहे, 10% काय झालंय, अंडर व्हॅल्यूड आहे. अंडर व्हॅल्यूड म्हणजे काय, तर अंडर व्हॅल्यूड झाला म्हणजे मग 100 डिवायडेड बाय 90. हे आपलं नेहमीचं इक्वेशन आहे की जेव्हा आपला अंडर व्हॅल्यूड स्टॉक असतो तो व्हॅल्युएशनला 10% इन्क्रीमेंट म्हणजे काय, 54,000 म्हणजे आज काय 90% आहे. 54,000 म्हणजे काय 90% आहे. का, तर 100% पेक्षा तो 10% कमी आहे. साधं सिंपल लक्षात घ्या. जेव्हा आपण फॉर्म्युला काढतो की बाबा 54,000 हे 90%, तर 100%ला किती, मग 54,000 इंटू 100 डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू किती येते उत्तर, कोण सांगतंय? कोण करताय कॅल्क्युलेशन? 60,000. उत्तर किती आहे, 60,000. कसं आलं, तर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन करताल 90,000 54,000 इंटू 100 डिवायडेड बाय 90, तर तुम्हाला सोल्युशन किती येणार, 60,000 सोल्युशन येणार. म्हणजे तुमचा स्टॉकची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती झाली आता, 60,000 झाली. जरी तुम्ही आता क्रॉस व्हेरिफिकेशनला बघायला गेला तुम्ही, तर 60,000 जर 60,000 जर 100 असतील, 100% असतील, तर 54,000 किती, तर ऑटोमॅटिकली त्याचं उत्तर 9,000 येईल. किंवा जर त्याचे 90% कॅल्क्युलेट केले 60,000च्या 90%, 90% जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर उत्तर किती येणार आहे, 54,000 येणार आहे. म्हणजे आता तुमचा स्टॉक कितीनं वाढला, 54,000चा स्टॉक किती झाला, 60,000 झाला. आणि स्टॉक वाढला की रिव्हॅल्युएशनला कुठली एंट्री येते तुमच्या, कोण सांगताय? स्टॉक जर वाढला तुमचा 10% न वाढला, तर आता तुमची एंट्री काय होणार, कोण सांगेल? आता इतके दिवस झालं कळतोय की एंट्री, कोण सांगेल एंट्री? आपल्या स्टॉकची व्हॅल्यू काय झाली, वाढलेली. म्हणजे असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट किती आलं, 6,000. का, तर स्टॉकची जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे आणि जी आपण आता कॅल्क्युलेट केलेली ही जी 60,000 व्हॅल्यू आहे, ह्यांचा डिफरन्स ना आपला तेवढ्यानं काय झालाय, स्टॉक आपला वाढलेला आहे. म्हणजे आपला स्टॉक किती झालेला आहे आता, 6,000 स्टॉक झालेला. मग ह्या केसमध्ये काय झालं, एंट्री काय होणार आहे तुमची, स्टॉक अकाउंट डेबिट 6,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,000. तर ह्या केसमध्ये काय झालं, मग तुमच्या त्या रिव्हॅल्युएशनच्या लेजरला पोस्टिंग काय येणार, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जर तुम्ही इथं बघितलं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय आलं, बाय स्टॉक 6,000, बाय स्टॉक 6,000. का, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण मगाशी काय केलं, क्रेडिट दिलं. जर्नल एंट्री आपण काय पास केली, स्टॉक अकाउंट डेबिट टू टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,000. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण एंट्रीमध्ये क्रेडिट दिलं, म्हणून बाय स्टॉक कुठं आलं, आपलं डेबिट, स्टॉकला डेबिट दिल्यामुळे रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिट साईडला काय आलं, बाय स्टॉक 6,000 ही आली, त्याची एंट्री आली. नंतर पुढचं होतं ते म्हणजे डेटर्स ऑफ रुपीज 1800 आर नॉट रिकव्हरेबल. 1,800 रुपयाचे डेटर्स काय नॉट रिकव्हरेबल आहे. ओके, सॉरी, मगाशी जे आम्ही म्हटलेलं की नॉट रेकॉर्डेड असं मी मगाशी म्हटलेलं, तर त्याच्याऐवजी काय हे नॉट रिकव्हरेबल आहे. मगाशी चुकून मिस्टेक झाली, म्हणजे हे रिकव्हर नाहीये. बॅड डेटर जेव्हा रिकव्हरेबल नसतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, बॅड डेट्स असं म्हणतो. तर हे काय आपले 1,800 रुपयाचे बॅड डेट्स झालेले आहेत. म्हणजे तेवढ्यानं आपली व्हॅल्यू ऍक्च्युअल काय होणार डेटर्सची
कमी होणार आहे. म्हणजे डेटर्स जे 1,20,000चे होते आपले, ते ऍक्च्युअल 1,800 रुपयांनी काय होणार आहेत, कमी होणार आहे. त्यामुळे जे काही तुम्ही डेटर्स तर मगाशी आपण बघितले की ते वाढणं होते, तर तसं नसून काय ते नॉट रिकव्हरेबल आहे. मगाशी माझं वाचायला चुकलं, हे काय नॉट रिकव्हरेबल आहे. तर नॉट रिकव्हरेबल असल्यामुळं काय, जी काय प्रोव्हिजन आहे तेवढ्यानं तुमचे काय होणार आहे, असेट ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. तर तेव्हा तुम्ही काय करा की जे काही डेटर्स आहेत, ते जे काही डेटर्स आहेत त्या डेटर्ससाठी काय करू शकता तुम्ही, नॉट रिकव्हरेबल जे आहेत डेटर्स, तिथं तुम्ही काय करू शकता, ते लेस करावे लागणार. म्हणजे 1,800 रुपयानं तुमचे काय होणार, डेटर्स कमी होणार आहे. मग आता त्याची जर्नल एंट्री काय होईल, कोण सांगेल आता त्याची जर्नल एंट्री? ह्याची जर्नल एंट्री कोण सांगेल? आता डेटर्सची व्हॅल्यू कमी झाली, तर डेटाची व्हॅल्यू जी कमी झाली त्याच्यासाठी काय होणार, तुमच्या असेटची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली कमी झाली. सेम एंट्री जे काही 2 नंबरच्या पॉईंटला आपण बघितलेली इक्विपमेंटची, तीच एंट्री इथं पास होणार. काय होणार, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट 1,800 रुपये. बरोबर, त्यामुळे एंट्री काय पास होणार तुमची, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट 1,800 रुपये. त्याचा आणि त्याचं लेजर पोस्टिंग काय होणार रिव्हॅल्युएशन अकाउंटला, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट रिव्हॅल्युएशन अकाउंट हे बघा इथं बॅड डेटची एंट्री आली, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू बॅड डेट्स अकाउंट 1,800 रुपये. बॅड डेट्सला काय 1,800 रुपये आपले आलेले आहेत. बरोबर, ही झाली तुमची काय झाली, बॅड डेटची एंट्री झालेली आहे की बाबा तुमच्या त्यानं बॅड डेट्स काय झाले तुमचे मांडून झालेले. त्यानंतर कुठलीही एंट्री आपल्याकडे नव्हती. मग ह्या केसमध्ये काय आपण केलं की डेबिट साईडची टोटल आणि क्रेडिट साईडची टोटल ह्याच्यातनं काय झालंय, रिव्हॅल्युएशन अकाउंटला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे आपण कॅल्क्युलेट केलं. तर ते कॅल्क्युलेट केल्यानंतर काय येतंय, बाय रिव्हॅल्युएशन लॉस कितीचा लॉस आला, 7,050चा लॉस आला. आता जेव्हा रिव्हॅल्युएशन अकाउंटचा जो लॉस येतो, हा लॉस आपण कुठं ट्रान्सफर करत असतो, कॅपिटल अकाउंटला. आपण ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला हा ट्रान्सफर करत असतो इन द ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. जर हे कॅल्क्युलेट केलं की बाबा ह्यांचा किती रेशो होता, तर ह्यांचा रेशो होता 1:5. मग जेव्हा तुम्ही 70-50 डिवायडेड बाय 5 करता, तेव्हा तुमचं उत्तर किती येतं, 1,410 रुपये. म्हणजे 4:1 हा त्यांचा रेशो होता. म्हणजे टोटल त्यांनी भाग किती केलते, 5 केलते. किती, 4:1 रेशो मध्ये. मग त्यांचा एकाचा हिस्सा, रोहितचा हिस्सा किती आला, 1,410 रुपये लॉस रोहितला गेला. आणि आनंदला उरलेला 5,640 रुपये कोणाला गेला, आनंदला गेलेला. तर ह्या केसमध्ये काय झालंय, जो काही तुमचा ट्रान्सफर आहे, लॉस काय केला आपण, पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर केलेला. आता ह्या प्रॉब्लेम मधल्या शेवटची गोष्ट कुठली होती, तर ती म्हणजे जर्नल एंट्री, गुडविलची जर्नल एंट्री. हा पॉईंट आपला आता राहिलेला. आपण आता काय कम्प्लीट केलं, तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट आपलं कम्प्लीट केलं. आणि नंतर जे काही जर्नल एंट्रीज आहेत, त्या जर्नल एंट्रीज काय, गुडविलची फक्त जर्नल एंट्री पास करायची आहे. गुडविल ऑलरेडी आपल्या बुक्समध्ये, जसं मगाशी मी सांगितलं स्टार्टिंगला, तर जे काही गुडविल आहे ते जेव्हा राईट ऑफ केलं जातं, ॲडमिशन गुडविल ऑलरेडी राईट ऑफ केलं जातं, तेव्हा ओल्ड पार्टनरला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं जातं. मग जे काही गुडविल आहे त्याची जर्नल एंट्री काय पास झाली ते आपण इथं खाली बघून घेऊ. त्याची जर्नल एंट्री काय पास झाली, तर आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट, रोहित कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 90,000 बिईंग गुडविल राईट ऑफ आफ्टर ऍडमिशन ऑफ अ पार्टनर. मग काय झालंय, आपण जे काही गुडविल आहे ते काय केलंय, राईट ऑफ केलेलं. त्या पार्टनर्सला काय केलंय, त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट
केलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट करताल तेव्हा 90,000 डिवायडेड बाय 5 केलं तुम्ही, जसं मगाशी सांगितलं, ह्यांचा रेशो काय होता, जर ह्यांचा रेशो जो आपण कॅल्क्युलेट केला तर आनंदचा रेशो 4 होता आणि रोहितचा रेशो किती आहे, रोहितचा रेशो 1 होता. तर ह्या दोघांचे जे प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:1 ह्यांची आपण टोटल किती केली, तर इज इक्वल टू 5 येतं. म्हणजे 5 डिवायडेड बाय 4 आनंदचा रेशो, रोहितचा कॅपिटल रेशो किती, 1 डिवायडेड बाय 5. जेव्हा आपण 90,000 डिवायडेड बाय 5 असं करतो तेव्हा आपल्याला उत्तर किती येतं, 18,000 हे काय येतं, उत्तर येतं. हे 18,000 रुपये आलं की रोहितचं कॅपिटल, आणि मग 18,000 इंटू 4 केलं की तुम्हाला काय येतं, 72,000 हे उत्तर मिळालं जातं. तर अशा रीतीनं आपला काय झालेला आहे, हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम काय झालाय, सॉल्व्ह झालेला आहे. इलस्ट्रेशन 3. तर कोणाला काही शंका आहे का इलस्ट्रेशन 3 मध्ये? इलस्ट्रेशन 3 मध्ये कोणाला काही शंका आहे का? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जे काही पाठवलंय, हे जे काही स्टॉकचं आहे, मगाशी जे बोललो ते स्टॉक काय नॉट रिकव्हरेबल आहे. ते मगाशी मिस रिडिंग झालं त्याचं, की बाबा ते नॉट काय म्हणतो आपण, नॉट रेकॉर्डेड म्हटलेलं, तर ते नॉट रिकव्हरेबल आहे. त्यानं काय झालंय, आपल्याला स्टॉक्स ऍक्च्युअल काय होणार आहे, कमी होणार आहे, डेटर्स, एवढं लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो नंतर. ऍक्च्युअल काय झालंय, तो रिकव्हरेबल आहे, नॉट रिकव्हरेबल आहे, म्हणजे डेटर्स आपले काय झाले तेवढ्यानं कमी झालेले आहेत. कोणाला काही शंका आहे का?